Good morning, all of you. Pagire sir, आवाज वाढवा तुमचा. आता येतोय का? हा येतोय, आणखीन आवाज वाढवा. फुल येतोय माझा, म्हणजे फुल आहे आता एवढा. आवाज थोडा मग जवळ धरा त्याच्या. एकच आता हा बोला. येतोय का आवाज आता? हा येतो. सर्व मित्रांना गुड मॉर्निंग. पाचा नेवासा तालुक्यातील हा दुसऱ्या फेज मधील दुसरा दिवस आहे. या दुसऱ्या दिवसामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंतरवाली शाळेचे मुख्याध्यापक आणि ज्यांचं स्कॉलरशिप मध्ये विशेष नाव आहे, गेल्या अनेक वर्षापासून ज्यांची मुलं प्रज्ञाशोध नवोदय या परीक्षेमध्ये येतात, असे आमचे मित्र रवींद्र पागिरे सर आजचा क्लास घेणार आहे. मी सरांना विनंती करतो त्यांनी आपल्या तासिकेला सुरुवात करावी. ओके. येतोय आवाज सर्वांना? हो येतो. मायक्रोफोन म्यूट आहे मुलांचे, फक्त मेसेज चालू आहे. हा काही सूचना असेल तर मुलांनी फक्त किंवा सरांनी दिलेल्या प्रश्नाचं उत्तर मेसेज मध्ये फक्त टाकायचंय. बाकी काही गोष्टी मेसेज मध्ये टाकायच्या नाही. पंडित सर. ओके. पंडित सर, हा बोला सर. एक 5 मिनिट चालू राहू द्या तुमचा, म्हणजे मला थोडस टेस्ट घेता येईल. हो हो हो. आता येतोय का माझा आवाज? हा येतो सर. आता चांगला येतोय ना स्पष्ट? हो 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 स्पष्ट येतो. ठीक आहे. मग नमस्कार मित्रांनो. जिल्हा परिषद शिक्षण विभाग अहिल्यानगर यांच्याकडून नेहमीप्रमाणे सलग 2 वर्षापासून मिशन आरंभ इयत्ता 5वीच्या तयारीसाठी वर्षभर चालू असलेल्या या ऑनलाईन तासिकेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण फेज 2 मध्ये आहोत. आपण पहिल्या फेज मध्ये एप्रिलमध्ये सुरू झालेल्या तासिकेत आजपर्यंत आपण सर्व सिलेबस कव्हर केलेला आहे आणि आता आपण प्रश्नपत्रिका सोडून घेत आहोत. सन 2017 पासून तर 2025 पर्यंत या 8 वर्षाच्या प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी समजावून सोडवून घेणार आहोत. तर या तासिकेमध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो. इतर गोष्टीमध्ये वेळ न घालता आपण डायरेक्टली आपल्या विषयाला सुरुवात करूया. तर कालपासून आपण हा सर हा ओके, काय नाही. ओके. कालपासून आपण 2017 या वर्षाची प्रश्नपत्रिका सोडवत आहोत. तर मी आपल्याला काल सरांनी 25 पर्यंत म्हणजे आता 1 ते 25 म्हणजे मराठीचे प्रश्न काल समजावून घेतलेले आहेत. तर आज आपण गणिताचे प्रश्न म्हणजे 24 ते 50 हे 25 प्रश्न आज आपण या ठिकाणी समजावून घेणार आहोत. तर त्यामध्ये पहिल्यांदा मी माझी स्क्रीन शेअर करतो. आपण काय करायचं आहे, सर्व विद्यार्थ्यांनी क्लासला सोबत आता आपण बसलेलो आहोत. तर आपण काय करायचं आहे, सोबत तो एक वही आणि पेन सोबत ठेवायचा आहे. जर तुमच्याकडं 2017च्या प्रश्नपत्रिकेची प्रिंटआउट काढलेली असेल तर उत्तमच. जर काढलेली नसेल प्रिंटआउट तुमच्याकडं तरी हरकत नाही. आपल्याला स्क्रीनवर मी प्रश्न शेअर करणार आहे. तर आपण एक रफ वही आणि पेन सोबत घेऊन बसायचं आहे. जे बसले असतील त्यांचं ठीक आहे. जे बसले नसतील त्यांनी अगदी 1च मिनिटामध्ये रफ वही असेल, कागद असेल, पेन. आता आपल्याला 25 प्रश्न, किमान 25 प्रश्न आता सोडवायचे आहेत. म्हणून आपण त्या तयारीने बसायचं आहे. मी स्क्रीन शेअर करतोय. तर स्क्रीन दिसते पंडित सर माझी? हा दिसते सर. क्लिअर दिसते ना एकदम? एकदम.
मुलांनी ठीक आहे. झूम केलं तरी चालेल, त्याला झूम करा, तुम्हाला अजून स्पष्ट दिसेल. हो, ज्यांना थोडंसं दिसायला अडचण येत असेल त्यांनी झूम केलं तरी पण चालेल. आता विभाग 2 मध्ये आपल्याला माहित आहे 26 ते 75 हे 50 प्रश्न पेपर 1 आणि पेपर 2 याच्यामध्ये अनुक्रमे गणित आणि बुद्धिमत्तेचे असतात. काल आपण पहिल्या 25 प्रश्नांचा सराव घेतलेला आहे. तर आज आपण 26व्या प्रश्नाकडे जात आहोत. तर 26वा प्रश्न आपल्याला सर्वांना स्क्रीनवर दिसत आहे. काय आहे प्रश्न? रोमन संख्या चिन्हानुसार m-d डिवायडेड बाय l इज इक्वल टू म्हणजेच m वजा d भागिले l. आता हा प्रश्न आहे, अतिशय सोपा प्रश्न आहे. आपल्याला सर्वांना माहित आहे प्रश्नपत्रिकेची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची जी प्रश्नपत्रिका असते, या प्रश्नपत्रिकेची रचना करताना 30-40-30 म्हणजे 30% सोपे प्रश्न असतात, 40% मध्यम प्रश्न असतात आणि पुन्हा 30% कठीण प्रश्न असतात. अशा प्रकारची रचना केलेली आहे. तर हा प्रश्न सोप्या प्रश्न प्रकारामध्ये येतो, रोमन संख्या चिन्हानुसार आहे. आपल्याला मी अर्धा मिनिट वेळ देणार आहे सोडवायला आणि त्यानंतर अर्ध्या मिनिटामध्ये याचं सोल्युशन देणार आहे. तर मुलांनी पटकन स्क्रीनवरचा प्रश्न सोडवायचा आहे. मोजून अर्धा मिनिट आपल्यासाठी वेळ आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं करेक्ट आन्सर येत आहे इथं, दिसतंय मला. सर्वांनी प्रश्न सोडवायचा आहे. असंही निदर्शनास येतं की बऱ्याचदा पहिल्या 1-2 मुलांनी सोडून टाकल्यानंतर इतर मुलं तेच उत्तर कॉपी करतात आणि तेच फक्त आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाकतात. तर तसं करायचं नाही, आपण सोडवायचं आहे. ठीक आहे, अर्धा मिनिट झालेला आहे. रोमन संख्या चिन्हानुसार m वजा d भागिले l. आता m ची किंमत काय आहे आपल्याला सगळ्यांना माहित आहे. m म्हणजे किती असतो? तर 1000 असतो, बरोबर. सोपा प्रश्न आहे अतिशय. पटकन आपण एकच अर्ध्या मिनिटात सोल्युशन देऊया. m म्हणजे 1000 आपल्या स्क्रीनवर सोल्युशन दिसत आहे. m म्हणजे 1000 आणि मायनस d म्हणजे काय आहे तर 500 आहे आणि भागिले l म्हणजे 50 आहे. अर्थात आपण पदावलीच्या नियमानुसार इथं एक छोटीशी पदावली तयार झालेली आहे. पदावलीच्या नियमानुसार आपण 500 भागिले 50 ही क्रिया अगोदर करणार आहोत. अर्थात त्याचं उत्तर 10 येतंय. 1000 मायनस 10 आणि तिसऱ्या टप्प्यात आपलं उत्तर निघतंय 990. आपलं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 990. बऱ्याच विद्यार्थ्यांनी 990 हे उत्तर पाठवलं आहे. त्यांचं अभिनंदन. त्यांचा प्रश्न बरोबर आलेला आहे. जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे आपण. 27 नंबरचा प्रश्न आहे आपल्या स्क्रीनवर, सर्वांना दिसतोय बघा. 65,500 घेतलेली गाडी 54,000 विकली तर किती रुपये तोटा झाला? व्यावहारिक गणित या घटकावरील प्रश्न आहे आणि अतिशय सोप्या प्रकारचा हा प्रश्न आहे. तर ह्याच्यासाठी मी पुन्हा आपल्याला अर्धा मिनिट वेळ देतो आहे. अर्ध्या मिनिटानंतर पुन्हा मी आपल्याला हा प्रश्न सोडून देणार आहे, समजावून देणार आहे. मुलं सोडवत आहेत उत्तर बघा. $65,000 घेतलेली गाडी 54,000 विकली तर किती रुपये तोटा झाला? कुणीतरी 15,000 लिहिले आता. 2 गोष्टी गरजेच्या आहेत. पहिल्यांदा 65,500 लिहिता येणं गरजेचं आहे आणि त्यानंतर 54,000 लिहिता येणं गरजेचं आहे आणि त्यानंतर वजाबाकी करता येणं गरजेचं आहे. अर्थात वजाबाकी तुम्ही सगळेजण करता. एक गोष्ट त्यांनी प्रश्नामध्येच क्लिअर करून दिली आहे की किती रुपये तोटा झालाय, म्हणजे तोटा होणार हे त्यांनी आपल्याला पक्क दिलेलं आहे. याच्या ऐवजी असाही प्रश्न विचारू शकतात की 65,500 घेतलेली गाडी 54,000 विकली तर या व्यवहारात नफा झाला की तोटा आणि किती? मग त्यावेळी आपल्याला जे उत्तर तुम्ही काढले बऱ्याच मुलांनी 11,500 ते करेक्ट उत्तर आहे.
परंतु मग त्यावेळी आपल्याला ऑप्शन असे देतात 11,500 पहिलाच ऑप्शन देतात 11,500 नफा आणि दुसरा ऑप्शन देतात 11,500 तोटा. अशा वेळी काय होतं, तुम्ही उत्तर काढलेलं असतं 11,500 आणि अतिउत्साहामध्ये तुम्ही काय करता, पहिल्याच ऑप्शन मध्ये तुम्हाला 11,500 दिसून येतो आणि तुम्ही लगेच ते उत्तर सर्कल डार्क करता आणि नंतर बघता घरी आल्यानंतर तिथं सेकंड उत्तर असतं, उत्तर सूचीमध्ये 2 पर्याय असतो. नंतर बघता की 11,500च उत्तर दुसऱ्या पर्यायामध्ये आहे. म्हणून नफा झाला की तोटा हे गरजेचं आहे. तसा हा प्रश्न क्लिअर आहे. तरी पण तुम्हाला सांगतो मी याचं सोल्युशन. 65,500 बघा. सॉरी 65,500 65,000 म्हणजे 65,500 वजा कितीला विकली आहे 54,000 आणि जर यांची आपण वजाबाकी केली तर सरळ आता उभे मांडणीमध्ये आपल्याला वजाबाकी करण्याची गरज नाही, कारण तुम्ही जिल्ह्यातील टॉपर 500 विद्यार्थी आहात. तर साहजिकच याचं उत्तर आपलं येईल 11,500 आणि अर्थातच त्यांनी प्रश्नामध्येच आपल्याला टायटल क्लिअर केलेलं आहे की तोटा किती झाला, त्याच्यामुळं ती अडचण नाही. ठीक आहे, जाऊयात आपण 28 नंबरच्या प्रश्नाकडे. 28 नंबरचा प्रश्न आहे 970 रुपयात 50 रुपयाच्या जास्तीत जास्त किती नोटा असू शकतील? बघा आपल्याला रक्कम दिलेली आहे, नाणी व नोटा याच्यावर आधारित हा प्रश्न आहे. 970 रुपया आपल्याजवळ एकूण 970 रुपये आहेत आणि आपल्याला 50च्याच नोटा घ्यायच्या आहेत. पहिला पर्याय आहे 17, दुसरा आहे 18, तिसरा आहे 19 आणि चौथा आहे 20. इथं आपल्याला काय करायचं आहे, याचं सोल्युशन करण्याची म्हणजे मी तर असं सांगेल की म्हणजे काय करायचं हे तुम्हाला सांगतो मी, फक्त करून घेण्याची गरज नाही. सरळ आहे 970 रुपये आहेत आपल्याजवळ आणि 50 रुपयाची आपल्याला नोटा घ्यायच्या आहेत. अर्थातच 970 भागिले 50 अशा प्रकारचं आपल्याला हे कॅल्क्युलेशन करायचं आहे. 970 भागिले 50. आता 970 भागिले 50 करून बघा तुम्ही. साधारणपणे अशा प्रकारच्या उदाहरणासाठी तुम्ही जरी अंश छेद रूपामध्ये भागाकार करू शकत असाल, डेसिबल मध्ये भागाकार करू शकत असाल, तरी त्या पद्धतीनं आपल्याला अशा उदाहरणात जायचं नाही. अशा उदाहरणाला आपण तो आपल्या पारंपरिक पद्धतीनं जो भागाकार आहे त्याने शक्यतो सोडवायचं. म्हणजे आपल्याला बाकी उरलेल्याशी काही घेणं नसतं, परंतु वरती जो भागाकार आलेला आहे आपला, अर्थातच तो भागाकार तुम्ही सगळे उत्तर देता येते 19. तर 19 नोटा या ठिकाणी आपल्याला घ्याव्या लागतील. याचा ऑप्शन नंबर आहे 3, जो मी बघा मोठा करतो इथं ऑप्शन नंबर. ठीक आहे, जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे आपण. खालीलपैकी 29 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती आकृती पेंटोमिनो नाही? पेंटोमिनो या ठिकाणी आपल्याला पेंटोमिनोचा काय अर्थ आहे हे कळायला पाहिजे अगोदर. नंतर या 4 आकृतीचं जर आपण व्यवस्थित निरीक्षण केलं तरी आरामात पेंटो म्हणजे काय तर 5, हेक्झो म्हणजे काय तर 6, ऑक्टॅ म्हणजे काय तर 8. या प्रकारे आपण ह्या काही मूलभूत गोष्टी आपल्याला समजून घ्यायला असाव्यात. अतिशय सोप्या प्रकारचा हा प्रश्न आहे, घडणीवर आधारित प्रश्न आहे हा. तर साहजिकच ऑप्शन नंबर 1 मध्ये आपल्याला 3 अन् 2 5 पृष्ठभाग दिसतात. 2 नंबर मध्ये पण 4 आणि 1 5 दिसतात. 3 नंबरच्या पर्यायामध्ये पण आपल्याला 4 आणि 1 5 दिसतात आणि 4 नंबरच्या ऑप्शन मध्ये मात्र आपल्याला पूर्णपणे 4 अधिक 2 6 दिसतात. म्हणजे तुम्हाला विचारलेलं आहे कोणती आकृती पेंटोमिनो नाही. या ठिकाणी मला जाणीवपूर्वक असं सांगायचंय की चुकतं काय आपलं, तर प्रश्न वाचत असताना नाही, आहे, नसतील, असतील हे प्रश्नातील शेवटचा शब्द जो असतो तो शब्द खूप महत्वाचा असतो आणि वाचन करताना आपल्याकडून शेवटच्या शब्दापर्यंत वाचलंच जात नाही आणि तरी पण प्रश्नपत्रिकेमध्ये असे शब्द डार्क केले असतात. आपल्याला दिसत असेल बघा, शेवटचा जो नाही शब्द आहे तो चांगल्यापैकी डार्क केलेला आहे. त्याच्या मागे तेच कारण आहे की तुम्हाला ते कळायला पाहिजे. ठीक आहे,
अर्थात याचं ऑप्शन नंबर किती उत्तर आहे? ऑप्शन नंबर 4 हे उत्तर आहे त्याचं. हे बघा दाखवले मी तुम्हाला. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. 30 नंबरचा प्रश्न आहे. वाचून घ्या प्रश्न. हा मात्र तुम्ही सोडवा आता. हा थोडासा मध्यम प्रकारामध्ये प्रश्न येतो. 8 ऑक्टोबर 2016 ला जर दुसऱ्या शनिवारची शासकीय सुट्टी होती, तर चौथ्या शनिवारच्या सुट्टीच्या दिवशी कोणती तारीख असेल? 8 ऑक्टोबर 2016 ला दुसरा शनिवार होता आहे आणि त्या दिवशी शनिवार होता. ठीक आहे, असू द्या. शासकीय सुट्टी होती, असू द्या. तर चौथ्या शनिवारीच्या सुट्टीच्या दिवशी म्हणजे चौथ्या शनिवारची आपल्याला तारीख काढायची आहे. आपल्याला दुसऱ्या शनिवारची दिलेली आहे. तुम्हाला दुसऱ्या शनिवारची तारीख दिलेली आहे. 8 आणि तुम्हाला चौथ्या शनिवारची तारीख काढायची आहे. ठीक आहे, असू द्यात. प्रश्नाकडे जाऊयात आपण. आपल्याला माहित आहे, की आपल्याला एकाच महिन्यामध्ये जायचं असेल किंवा दुसऱ्या महिन्यामध्ये जायचं असेल, कुठल्याही तारखेमध्ये 7 किंवा 7च्या पटीतील संख्या जर मिळवली, तर पुन्हा तीच तारीख किंवा तोच वार आपल्याला मिळतो. तर आता आपल्याला 8 ऑक्टोबरचं दिलेलं आहे. तर या प्रश्नामध्ये सरळ सरळ दिसतंय बघा आपल्याला. एकच मिनिट. 8 ला जर आपल्याला दुसरा शनिवार आहे 8 ला आणि 8 ला शनिवार दिलेला आहे आणि आपल्याला विचारलं आहे चौथा पाहिजे दुसऱ्यानंतर म्हणजे आपल्याला 2 आठवडे पुढे जायचं आहे. साहजिकच आपण 8 अधिक जर आपण 14 करावं लागेल, 2 आठवडे पुढे जायचं आहे. अर्थातच त्याचं उत्तर 22 येईल. म्हणून आपली चौथ्या शनिवारी तारीख असेल 22. अर्थातच आपला ऑक्टोबर महिना चालू आहे. आपलं पर्याय ऑप्शन नंबर 1 हे उत्तर येईल त्याचं. जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. 31 नंबरचा प्रश्न आहे बघा स्क्रीनवर आता. 13 सेंटीमीटर लांबी व 5 सेंटीमीटर रुंदीचे 2 आयत परस्परांना रुंदीकडून जोडले तर तयार होणाऱ्या आकृतीची परिमिती किती? अतिशय सुंदर प्रश्न आहे बघा, अतिशय सुंदर. ऍप्लिकेशनवर आधारित प्रश्न आहे. अतिशय सुंदर प्रश्न आहे. 13 सेंटीमीटर लांबी आणि 5 सेंटीमीटर रुंदीचे 2 आयत रुंदीकडून एकमेकाला जोडलेत. तेरा सेंटीमीटर लांबी आणि 5 सेंटीमीटर रुंदी. अर्धा मिनिट वेळ देत आहे फक्त. ठीक आहे. बघा आता या ठिकाणी 2 आयत जोडलेले आहेत. पहिला आयत असेल 13 सेंटीमीटर लांबी आणि 5 सेंटीमीटर रुंदी. अर्थात आता या ठिकाणी मला थोडीशी आकृती काढायला मर्यादा येते, तरी पण सांगतो मी तुम्हाला.
तर 13 सेंटीमीटर लांबी आणि 5 सेंटीमीटर रुंदीची जर आयत असतील तर आपण 5 ही त्याची रुंदी आहे म्हणजे 5च्या बाजूने जोडणार आहोत. मग दोन आयत जर एकमेकाला जोडले तर त्याची लांबी किती होईल? पहिल्या आयताची 13 अधिक दुसऱ्या आयताची 13 अशी 13 अधिक 13 26. पहिला आयत असेल 13 सेंटीमीटर लांबी आणि 5 सेंटीमीटर रुंदी आणि रुंदीच्या बाजूने जर ते जोडले तर त्याला दुसऱ्या आयताची पुन्हा लांबी ऍड होईल 13. रुंदी अर्थात तेवढीच राहील. आणि आता जर त्याची आपल्याला परिमिती विचारली तर तयार होणारा एकूण जो मोठा आयत असेल त्याची लांबी असेल 13 अधिक 13 26 आणि रुंदी मात्र कायम तेवढीच असेल 5 आणि 5. अर्थात त्याची परिमिती होईल मग 26 वरच्या बाजूची. एकच मिनिट. हा, वरच्या बाजूची त्याची राहील 13 अधिक 13 बोलतोय आपण 13 अधिक 13 अशी होईल त्याची लांबी 26. अर्थातच परिमिती काढताना आपल्याला लांबी 26 मिळाली आता त्या आयताची दोन जोडल्यामुळे आणि रुंदी मात्र आपण तो रुंदीच्या बाजूने जोडल्यामुळे रुंदी 5च राहील. आणि मग आता परिमिती काढताना 26 गुणिले 2 अधिक 5 गुणिले 2 अर्थात याचं उत्तर येईल आपलं 26 दुने 52 आणि 5 दुने 10 याचं उत्तर येईल आपलं 65. तर त्या आयताची परिमिती राहील 62 सेंटीमीटर. अर्थात या ठिकाणी आता एकच गोष्ट महत्वाची आहे आपल्याला, तुम्हाला सगळ्यांना परिमिती पण काढता येते, आयत पण कळतो. फक्त एकच संभाव्य शक्यता आहे, रुंदीच्या बाजूने जोडण्याऐवजी जर आयत लांबीच्या बाजूने जोडला तर उत्तर किती येईल? 13 आणि 13 26 आणि 10 आणि 10 20 तर 46 उत्तर येऊ शकतं त्याचं. परंतु तो पर्याय इथं दिलाच नसल्यामुळे तुमची संभाव्य होणाऱ्या ज्या चुका आहेत त्याची शक्यता या ठिकाणी कमी होते. ठीक आहे, चला जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. थोडासा अपूर्णांकावर आधारित प्रश्न आहे हा, दिसायला थोडीशी अडचण आहे याला. प्रश्न नंबर 32. तोंडी प्रश्न वाचून सांगतोय मी तुम्हाला. कंसामध्ये आहे 15/7 अधिक 6/7 वजा 2/7 कंस पूर्ण वजा 4/7. 15 लिहून घ्या वाटलंच तर उदाहरण. 15/7 कंसामध्ये घ्यायचंय 15/7 अधिक 6/7 वजा 2/7 आणि कंस पूर्ण झाल्याच्या नंतर वजा 4/7. ठीक आहे, जाऊयात आपण. पहिल्यांदा सोडून दाखवतो तुम्हाला मी. पहिलं होतं कंसामध्ये काय होतं तर 15/7 15/7 एक मिनिट 15/7 वजा 6/7 वजा 2/7 कंस पूर्ण आणि वजा 4/7 अशा प्रकारचा प्रश्न होता. साहजिकच कंसातील क्रिया आपण अगोदर करणार आहोत. 15/7 वजा 6/7 हे आपण करणार आहोत. त्यातनं उत्तर येईल
सॉरी अधिक आहे तिथं, सॉरी 15 अधिक 6 21 उत्तर येईल आणि त्यातनं 2 गेले म्हणजे 19 उत्तर येईल आणि त्यातनं 4 काढले तर उत्तर येईल आपलं 15 म्हणजे अर्थातच याचं उत्तर राहील ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला आपण जाऊया 33व्या प्रश्नाकडे आता. बी गुणिले 1/8 बी गुणिले 1/8 बरोबर 8 तर बी बरोबर किती? ठीक आहे. उत्तर बरेच विद्यार्थ्यांनी उत्तर पाठलंय. बी गुणिले 1/8 बरोबर उत्तर किती? साहजिकच इथं आपण काय करणार आहोत, आपल्याला बी ची किंमत काढायची आहे. ज्या चलाची, चल म्हणजे अक्षर बोलतो आपण त्याला, ज्या चलाची किंमत आपल्याला पाहिजे असते त्याला आपण एका बाजूला ठेवत असतो. अर्थातच आपण बी गुणिले 1/8 आहे, जो छेद 8 आहे तो आपण बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेऊन जाणार आहोत आणि मग बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेऊन गेल्यानंतर काय होणार आहे तर बघा, काय होईल मग, बी बरोबर बी बी बरोबर 8 गुणिले 8 अर्थातच बी बरोबर 8 गुणिले 8 म्हटल्यानंतर त्याचं उत्तर 64 येईल. आपल्या प्रश्नाचं उत्तर येत आहे 64 म्हणजेच ऑप्शन नंबर 3 हे त्याचं उत्तर आहे. चौथ्या प्रश्नाकडे 34 नंबरच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण आता. रावसाहेबांच्या बागेत विविध प्रकारची 2100 झाडे आहेत. त्यापैकी 25% झाडे आंब्याची, 20% झाडे नारळाची, 40% झाडे फणसाची व उरलेली झाडे सुपारीची आहेत. तर सुपारीची झाडे किती? सोपा प्रश्न आहे, शेकडेवारीवर आधारित आहे. ठीक आहे, बघूयात आपण. एकूण झाडं किती आहेत तर 2100 आहेत आणि मग त्यापैकी 25% झाडे आंब्याची आहेत. तर आता बघा, 25% झाली आंब्याची, 20% झाली नारळाची आणि 40% झाली फणसाची आणि उरलेली सुपारीची आहे. तर मग सुपारीची राहिली किती? पहिल्यांदा आपण फक्त टक्केवारीचा विचार करूयात. 25% अधिक 20% अधिक 40%. 25 अधिक 20 झाले 55, 55 अधिक 40 सॉरी 25 अधिक 20 झाले 45, 45 अधिक 40 ते झाले 85 आणि उरलेली सुपारीची म्हणजे अर्थातच सुपारीची किती राहिली आहेत? फक्त 15% झाडं सुपारीची राहिली आहेत. मग आता इथं बोललेलं आहे की एकूण झाडं 2100 आहेत म्हणजे अर्थातच एकूण झाडं 2100 आहेत. तर आपल्याला या ठिकाणी आता तिरकस गुणाकार करून आपल्याला हे उदाहरण सोडवता येईल.
2-3 प्रकारे आहेत. पहिल्यांदा एकूण टक्केवारीनुसार काढून पण सोडवता येईल. पण सोप्यात सोप्या पद्धतीने जर जायचं म्हटलं आपल्याला तर काय करावं लागेल बघा आता. शंभर टक्के जर असतील आपले झाडं सगळे, अर्थात आहेतच ते, 100% बरोबर 2100 आहेत. आणि आता आपले राहिलेत किती सुपारीचे, तर आपले सुपारीचे राहिलेत 45 अधिक 40 गेलेत 85, तर मग आपले 15%च राहिलेत. तर 15% बरोबर किती, अशा पद्धतीने जर आपण सोडवलं तर तिरकस गुणाकार जर केला 2100 गुणिले 15 भागिले 100, कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपण साधारणपणे असं करू शकतो. या ठिकाणी 2100 गुणिले 15 आणि भागिले 100, अर्थातच 21, 2 शून्याला 2 शून्य जाऊन आपण 21 गुणिले 15, अर्थात ऑप्शन नंबर 3 हे त्याचं उत्तर आहे. बघा 315 हे त्याचं उत्तर आहे. बऱ्याच मुलांनी बरोबर सोडवलेलं आहे, त्यांचं अभिनंदन. ठीक आहे, पुढे जाऊयात आपण. 35 नंबरचा प्रश्न आहे बघा आता. 42,000 मिलीमीटर लांबीची तार 6 ठिकाणी कापून समान लांबीचे तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती. - 42,000 मिलीमीटर लांबीची तार आहे, 6 ठिकाणी कापली आहे. मिलीमीटर मध्ये दिलेलं आहे आपल्याला. ठीक आहे, जाऊयात आपण सोल्युशनकडे. 42,000 मिलीमीटर लांबीची तार आहे, असू द्या, 6 ठिकाणी कापली. एक गोष्ट पक्की आहे, 6 ठिकाणी कापली, जितक्या ठिकाणी कापतो त्याच्यापेक्षा एक तुकडा आपला जादा होणार आहे, म्हणजेच तिचे तुकडे झाले आहेत 7. मग 42,000 लांबीच्या 42,000 मिलीमीटर लांबीची जी तार आहे तिथे आपले एकूण तुकडे झाले आहेत 7. अर्थातच आपलं काय राहील, तर 42,000 इथं आपल्याला काय गरजेचं आहे बघा. 42,000 भागिले 7 तुकडे झालेले आहेत. अर्थातच याचं उत्तर येईल आपलं 6,000. 6,000 मिलीमीटर आपल्या लांब झालेली आहे. परंतु आता इथं आपल्याला 6,000 मिलीमीटर जर बघितले तर हे दोन पर्याय मिलीमीटर मधले आहेत, 3 आणि 4, आणि अर्थात याचं उत्तर कुठंच नाहीये. 600 आहे आणि 700 आहे. मग आपलं जर बघितलं आपण तर 35चं उत्तर आपलं येत आहे 6 मिलीमीटर, म्हणजे 6,000 मिलीमीटर, म्हणजे आपलं उत्तर येत आहे 6 मीटर. 6,000 मिलीमीटरचे 6 मीटर होतात. आपल्याला या ठिकाणी मापनाचं जे परस्पर रूपांतर आहे तेही या ठिकाणी अपेक्षित केलेलं आहे आपल्याकडून. चला जाऊयात आपण 36 नंबरच्या प्रश्नाकडे. खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती. सोपा प्रश्न आहे अतिशय. खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती. अतिशय सोपा प्रश्न आहे. 0.06. तुम्हाला मित्रांनो आता इथं विचारलेलं आहे 0.06, 0.6, 6.0, 0.006 असे 4 पर्याय आहेत. बऱ्याचदा अशा प्रकारचा प्रश्न बऱ्याच प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेला आहे. आता इथं एकमेव संख्या आहे ऑप्शन नंबर 3 मधली 6.0 की जी पूर्णांकामध्ये आहे.
त्याच्यामध्ये इतर पर्याय एकदम सोपे आहेत, परंतु तुम्हाला याच्यासाठी या प्रश्नासाठी मी एक ट्रिक सांगतो बघा. सर्वजण लक्षात घ्या. काय करायचं, अशा स्वरूपाचा प्रश्न आला, तुम्ही सगळे हुशार विद्यार्थी आहात, परंतु तरी पण काय करायचं, अशा प्रकारचा जर प्रश्न आला, तर ह्याला काय करायचं? आपण एकच मिनिट सांगतो. सगळे जे आपले पर्याय आहेत, ते सगळेचे सगळे पर्याय आपण काय करायचे, सारख्या अंकामध्ये घेऊन जायचे. 0.06 आहे ना, तर ठीक आहे, असू द्या. आता सगळ्यात मोठा जास्त अंकी कोणता आहे, तर 0.006 आहे. आपण म्हणजे दशांश चिन्हानंतर 3 अंक आहेत. प्रत्येकाला तसं घेऊन जायचं. मग आपण 0.060 असं करून घ्यायचं. त्यानंतर दुसरा पर्याय काय राहील आपला 0.600 असं होईल 3 अंकामध्ये. त्याच्यानंतर आपला तिसरा पर्याय काय राहील 6.000 दशांश चिन्हानंतर आपल्याला 3-3 घरा करायच्या आहेत आणि आपला चौथा पर्याय काय होईल 0.006. हे बघा, आता 4 पर्याय जर आपल्याला समोर दिसत असतील, आता आपण असे 4 पर्याय घेतल्यानंतर 1, 2, 3, 4 बघा, आता आपण दशांश चिन्ह विसरून जायचं आणि बघा कोणती संख्या सगळ्यात मोठी वाटते आपल्याला. पहिली संख्या दिसेल 60, दुसरी दिसेल 600, तिसरी दिसेल 6000 आणि चौथी दिसेल 6. म्हणजे हे तुमच्यासाठी नाहीये. सामान्य विद्यार्थी ज्यांना दशांश चिन्हाची संकल्पना स्पष्ट झालेली नसेल, तरीही आपण अशा पद्धतीनं यांचं उत्तर काढू शकतो. दशांश चिन्ह नंतरचे घर सारखे करून दशांश चिन्ह विसरून जायचं आणि दिलेली संख्या वाचायची. ठीक आहे. असो. चला आपण पुढच्या पर्यायाकडे जाऊयात. 37 नंबरचा प्रश्न आहे. नेहमीचा जेन्युइन प्रश्न आहे. बऱ्याचदा विचारला जातो. ठीक आहे. वरती 3 चौकटी आहेत. खाली वजा करून 3 वर्तुळ आहेत. उत्तरामध्ये 3 त्रिकोण दाखवलेले आहेत. वजाबाकीचं उदाहरण आहे. साहजिकच आपल्याला अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये अनुक्रमे हा शब्द खूप या ठिकाणी महत्वाचा आहे. तुम्हाला सांगितलेलं आहे अनुक्रमे कोणते अंक येतील आणि चौकट, वर्तुळ आणि त्रिकोण असं दिलेलं आहे. म्हणजे चौकटीच्या ठिकाणी पहिला अंक, वर्तुळाच्या ठिकाणी पर्यायातला दुसरा अंक आणि त्रिकोणाच्या ठिकाणी पर्यायातला तिसरा अंक. अशा पद्धतीची रचना या ठिकाणी केलेली आहे. मग आता जर बघायचं असेल तर कसं बघता येईल आपल्याला ते? तर इथं आपल्याला पर्याय घालून बघण्याशिवाय पर्याय नाही. पहिल्यांदा आपण काय करायचं, शक्यतो म्हणजे एक अनुभव आहे, की शक्यतो ज्यावेळी आपल्याला पर्यायाकडून जाण्याची गरज पडते, त्यावेळी आपण काय करायचं, ती पर्याय नंबर 3 किंवा 2 अगोदर घालून बघायचा. आणि आणखी एक गोष्ट अशी पण आहे, की वजाबाकीचं उदाहरण आहे. वरती चौकट आहे म्हणजे 3 अंक सारखेच आहेत तिन्ही पण. खाली वर्तुळ आहेत 3 म्हणजे ते पण तिन्ही अंक सारखे आहेत. उत्तरात 3 त्रिकोण आहेत म्हणजे ते पण तिन्ही अंक सारखे आहेत. म्हणजे पर्याय म्हणजे चौकटमधून जर वर्तुळ गेला तर त्रिकोण यायला पाहिजे. असं कुठं आहे? म्हणजे पहिल्या अंकातून दुसरा अंक वजा करून उत्तर तिसरा अंक कुठे येतंय? अर्थातच फक्त पर्याय क्रमांक 2 मध्येच आहे. 9 मधून 4 गेले तर 5 येतात बघा. इतर कुठेही तसं होत नाहीये. म्हणजे साहजिकच आपला ऑप्शन आहे पर्याय क्रमांक 2. आपल्या प्रश्नाचं उत्तर येते. हे बघा मी हायलाइट केलंय त्याला. ठीक आहे. पुढे जाऊयात आपण 38व्या प्रश्नाकडे. चार 4,97,998, 4,98,989, 4,97,889 आणि 4,97,999 असू द्या. या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या असता पहिल्या व तिसऱ्या संख्येची बेरीज किती? पहिल्यांदा आपल्याला संख्या उतरत्या लहान मोठी कळणं गरजेचं आहे.
उतरता क्रम लावणं गरजेचं आहे आणि बेरीज करता येणं गरजेचं आहे. अर्धा मिनिट देतो तुम्हाला सोडवायला मी. हे बघा, आता आपण उतरत्या क्रमाने लिहायचंय आपल्याला. दिलेले पर्याय जे आहेत, सॉरी दिलेल्या संख्या ज्या आहेत, 4,97,000 समथिंग, 4,98,000 काहीतरी आहे बघा, 4,97,000. अर्थातच उतरत्या क्रमाने लिहायचे असेल तर पहिल्यांदा सर्वात मोठी संख्या आपल्याला लिहावं लागेल. तर आपली पहिली संख्या येईल बघा, थोडासा कठीण मध्ये जातो हा प्रश्न. पहिली संख्या येईल 4,98,989. 4,98,989 ही 1 नंबरला येईल संख्या. 2 नंबरला येईल आपली कोणती येईल बघा, 4,97,998 येईल की 4,97,999, बरोबर. 4,97,999. 3 नंबरला येईल आपली 4,97,998, बरोबर. बरोबर. आणि शेवटी आपली येईल 4,97,889. अशा प्रकारे आपला यांचा उतरता क्रम येईल आणि साहजिकच आता पहिल्या आणि तिसऱ्या संख्येची बेरीज. पहिली संख्या असेल 4,98,989 आणि तिसरी असेल 4,97,998. ह्या 2 संख्या बघा, ज्या की मी पिवळ्या रंगामध्ये केलेल्या आहेत, तुम्हाला दिसतात. ह्या 2 संख्या आपल्या असतील पहिली आणि तिसरी आणि यांची आपली बेरीज अर्थातच येईल ऑप्शन नंबर 1, 9,96,987. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे आपण. 39 नंबरचा प्रश्न आहे बघा. बघा पटकन. रोहितने ₹3.5 एक पेन्सिल याप्रमाणे 3 डझन पेन्सिली. ₹3.5 एक पेन्सिल याप्रमाणे 3 डझन पेन्सिली विकत घेतल्या व त्या सर्व पेन्सिली ₹150 विकल्या. तर या व्यवहारात त्याला नफा झाला किंवा तोटा किती झाला?
ठीक आहे, बघा आता 3.5 रुपयाला एक पेन्सिल म्हणजे काय आहे, एक पेन्सिल घेतली आपण तर ती 3.5 रुपयाला मिळते. म्हणजेच काय, आपण 3.50 रुपये आपण डेसिबल पॉईंट मध्ये करणार आहोत. 3.50 म्हणजे 3.50 रुपये. अर्थात 3 डझन पेन्सिली म्हणजे गुणिले आपली होणार आहे 12×36 बरोबर. याचे उत्तर येईल आपलं किती होईल, 3.50 गुणिले 36 म्हणजेच 36 त्रिक 108 आणि 18 बरोबर 126 रुपये होतील बघा बरोबर. आणि मग त्यानंतर त्या विकल्या किती, 126 रुपये होईल त्यांची खरेदी किंमत. आणि विकल्या कितीला आपण त्या सर्व पेन्सिली, 150 रुपयाला. ठीक आहे, 126 ला घेतल्या आणि 150 ला विकल्या तर काय होईल याच्यामध्ये, त्याला खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत ही जास्त आहे. म्हणजे अर्थातच या व्यवहारामध्ये त्याला काय होईल तर नफा होणार आहे त्याला. आणि नफा होणार आहे म्हटल्यानंतर जे तोट्याचे 2 पर्याय आहेत 3 आणि 4 ते अर्थात कट होतील. आणि तुमच्या नफ्याचे 2 पर्याय आहेत 1 आणि 2 अर्थातच 126 आणि 150 याच्यामध्ये 24 चा फरक आहे. आपली किंमत येईल, नफा येईल 24. ठीक आहे, आपण जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे आता. तुषारने 35 रुपये 5 पैसे ही रक्कम 35.50 अशी लिहिली तर त्या दोन रकमामध्ये कितीचा फरक पडेल. सुशांतने 35 रुपये 5 पैसे. हा प्रश्न बऱ्याच जणांचा चुकतोय बघा, बऱ्याच जणांचे उत्तर वेगवेगळे आले तिथं. हे बघा 35 रुपये 5 पैसे आहेत आणि ती लिहिली 35.5. अर्थात आपल्याला बघा 35 रुपये 5 पैसे म्हणजे काय, रुपयामध्ये आपण जर डेसिबल मध्ये गेलो तर काय होईल, 35 रुपये 5 पैसे आपण कसे लिहायले 35.05 असे लिहायला पाहिजेत. तर ते लिहिलेत कसे आपण, त्याने 35.5 असे लिहिलेत 35.5. अर्थात या दोघांची जर वजाबाकी केली आपण 35.5 वजा 35.05 तर अर्थात याचं उत्तर येईल 0.45 म्हणजे 45 पैसे. म्हणजे त्याला 35 रुपये 5 पैसे लिहायचे होते, त्यांनी 35.5 हे 35 रुपये 5 पैसे होत नाहीत मित्रांनो. 35.5 जर असतील, 35.5 जर असतील तर त्याचा अर्थ होतो 35 रुपये 50 पैसे असा त्याचा अर्थ होतो. परंतु काय होतंय की बऱ्याचदा गोंधळ होतो पॉइंट मध्ये, 5 पैसे 50 पैसे 1 पैसा 10 पैसे. ठीक आहे, जाऊयात 41व्या प्रश्नाकडे. 855 मीटर लांब व 205 मीटर रुंद मापाचा भूखंड 400 रुपये चौरस मीटर दराने विकला तर भूखंडाची विक्री किंमत किती. काय आहे इथं, 855 मीटर लांब आणि 205 मीटर रुंद म्हणजे अर्थात हा भूखंड काय आहे, आयताकृती आहे आणि त्याचा तुम्हाला दर दिलेला आहे. या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला, चौरस मीटर दर दिलेला आहे म्हणजे आपल्याला आयत आहे, आयताचे क्षेत्रफळ पहिल्यांदा काढावं लागेल आणि दिलेल्या क्षेत्रफळाचा जो दर दिला आहे त्या हिशोबाने करावं लागेल. मग आता अर्थातच मी उत्तर पूर्णपणे काढून दाखवणार नाही तुम्हाला, तुम्ही उत्तर काढायचं आहे. पण क्रिया काय करायची आहे ती मी तुम्हाला सांगतो. 855 आयताची लांबी आहे, एकच मिनिट,
आयताची लांबी आहे 855 आणि त्याची रुंदी आहे 205. ह्या दोन्हींचा गुणाकार करायचा आहे म्हणजे त्या आयताचे क्षेत्रफळ येईल. कोणीतरी अनावश्यक कॉमेंट करतंय, झेंडे पाठवतंय. मूर्खपणाचं दर्शन करू नका. तुम्ही जिल्ह्यातून 500 जे टॉपर विद्यार्थी आहेत त्यातनं आलेले आहेत, त्याच्यामुळं आपलं नाव जपा. ठीक आहे. यांचा जो गुणाकार येईल 855 गुणिले 205, तो जो गुणाकार येईल त्या गुणाकाराला आपण 400 रुपयाने गुणायचा आहे. एकाच वेळेस तिन्ही गुणाकार केले तरी पण हरकत नाही, किंवा तुम्ही सेपरेट उत्तर काढून जर त्याचा गुणाकार केला तरी पण हरकत नाही. तुम्ही याला 400 ने गुणा. याचं उत्तर येणार आहे अर्थात ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. 42 नंबरचा प्रश्न आलाय स्क्रीनवर तुमच्या. धनेश जवळ 50 रुपये, 20 रुपये, 10 रुपये व 5 रुपयाच्या समान नोटा आहेत. एकूण रक्कम 1020 रुपये असल्यास धनेश जवळ 50 रुपयाच्या किती नोटा आहेत? अतिशय सोपा प्रश्न आहे. जे विद्यार्थी पूर्वीपासून प्रश्नांची तयारी करतात त्यांना तर वारंवार 2री 3री पासूनच्या प्रश्नपत्रिकेत हा प्रश्न असतो बघा. काय करायचं आहे आपल्याला? प्रत्येक प्रकारची एक नोट घ्यायची आहे. म्हणजे काय? ₹50 एक नोट आहे, अधिक 20 रुपयाची एक नोट घेऊयात, अधिक 10 रुपयाची एक नोट घेऊयात, अधिक आणि 5 रुपयाची एक नोट घेऊयात. सर्व प्रकारची एक नोट घेतली तर किती उत्तर येते? 50 अधिक 20 70 आणि 10 80 अधिक 5 85. बरोबर, 85 रुपये. आणि तुम्हाला दिलेले आहे एकूण रुपये 1020. 1020 याला आपण सरळ 85 न भागायचं आहे. याचं उत्तर बघा किती येईल. तुमचं उत्तर शोधा. हा भागाकार तुम्हाला डेसिबल म्हणजे अंश छेद रूपात केला तरीही हरकत नाही. अर्थातच याचं उत्तर येईल ऑप्शन नंबर 2. 12. ज्यांनी 2 उत्तर दिलेलं आहे ते एकदम बरोबर आहेत. 43वा प्रश्नाकडे जाऊयात आपण. खालीलपैकी असत्य विधान कोणते? असत्य, हे बघा अंडरलाईन केलेलं या शब्दाला त्यांनी, असत्य. कारण बऱ्याचदा तोच तुमचा त्या शब्दामुळेच प्रश्नाचं उत्तर चुकणार असतं. असत्य म्हणजे चुकीचं विचारलेलं आहे. पहिला आहेत आयताचे सर्व कोण समान मापाचे असतात. एकदम बरोबर उत्तर आहे ते. काटकोन असतात 90 म्हणजे ते आपलं उत्तर असू शकत नाही. विधान जरी ते सत्य असतं तरी आपलं ते उत्तर असू शकत नाही, कारण आपल्याला असत्य विचारलंय. आयताच्या सर्व बाजू समान मापाच्या असतात. हे बघा इथं प्रॉब्लेम आहे. आयताच्या सर्व बाजू समान मापाच्या असतात का? अजिबात नाही. चौरसाच्या बाजू समान मापाच्या असतात, हे चुकीचं आहे. परंतु आपण लगेच घाईमध्ये ते उत्तर लिहायचं नाही. 4ही पर्याय वाचायचे असतात. तिसरा पर्याय आहे चौरसाच्या लगतच्या बाजू एकमेकींना लंब असतात. हे बरोबर आहे. एकमेकींना लंब असतात म्हणजे काय? तर काटकोन करतात. हे विधान बरोबर आहे. पण आपल्याला काय शोधायचंय? चुकीचं शोधायचं. म्हणजे हे पण आपलं उत्तर नाही. विधान बरोबर आहे परंतु आपलं उत्तर ते नाही. आणि चौथा पर्याय आहे चौरसाचे सर्व कोण काटकोन असतात. ऑब्व्हियसली निश्चितच चौरसाचे 4ही कोण काटकोन असतात जसे आयताचे असतात. म्हणजे हे विधानही बरोबर आहे परंतु आपलं ते उत्तर नाही. आपल्याला चुकीचं उत्तर चुकीचा पर्याय शोधायचा आहे. अर्थातच ऑप्शन नंबर 2 हे त्याचं उत्तर आहे. आयताच्या सर्व बाजू समान मापाच्या असतात हे चुकीचं विधान आहे आणि आपलं तेच उत्तर आहे. ठीक आहे. जाऊयात 44व्या प्रश्नाकडे. शेकडीवारीवर सरळ व्याजावर उदाहरण आहे. स्वराने द.सा.द.शे 7 दराने 20,000 रुपये 5 वर्षासाठी बँकेत ठेवले तर तिला किती व्याज मिळेल? द.सा.द.शे 7 दराने आपल्याला माहित आहे सरळ व्याजाचं सूत्र काय आहे?
सरळ व्याजाचं सूत्र काय आहे तर क गुणिले द गुणिले म भागिले 100. सॉरी, अशा प्रकारचं सूत्र आहे सरळ व्याजाचं. निश्चित अतिशय सोपं उदाहरण आहे. आपलं कॅल्क्युलेशन काय होऊन जाणार आहे इथे? क म्हणजे कालावधी आहे तो आहे 5 गुणिले द म्हणजे 7 आहे आणि गुणिले म म्हणजे मुद्दल ती आहे 20,000 आणि ह्या सर्वांना गुणाकाराला आपण डिवाइड करणार आहोत 100 ने. अर्थातच याचं उत्तर तुम्ही सगळ्यांनी काढणार आहात. जर हे कॅल्क्युलेशन केलं तर आपलं उत्तर येत आहे ऑप्शन नंबर 3, अर्थातच 7,000 रुपये व्याज मिळणार आहे. इथं बारकावा आणखी असा विचारणार आहे, कदाचित तुम्हाला बँकेत एकूण तिने किती रुपये मिळतील असं विचारलं तर आपल्याला या ठिकाणी व्याजाऐवजी रास काढावा लागेल. ठीक आहे. 45 नंबरचा प्रश्न आहे, नागपूर ते वर्धा आणि वर्धा ते नागपूर विना थांबा बसच्या दिवसभरात 4 फेऱ्या पूर्ण झाल्या असू द्या. बसमध्ये प्रत्येक वेळी 42 प्रवासी होते, तर बसचे तिकीट 85 रुपये असल्यास एकूण उत्पन्न किती? फक्त कॅल्क्युलेशनचा विचार करायचा आहे. तुम्हाला आकडेमोडीत गुंतवून ठेवणं आणि त्यातून तुमची चूक होऊ शकते असा एक मूलभूत कन्सेप्ट वापरून हा प्रश्नाची रचना केली आहे. काय करायचं आहे आपण? 42 प्रवासी होते आणि प्रत्येकी बसचे तिकीट काय आहे? एका जणाला 85 आहे आणि 4 फेऱ्या पूर्ण करायच्या आणि प्रत्येक वेळी 42 जण होते. साहजिकच 42 गुणिले 4 गुणिले 85 अशा स्वरूपाचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल. अर्थातच ते उत्तर येत आहे काहीच याच्यामध्ये ह्या प्रश्नामध्ये कुठलाही फक्त तुमचे कॅल्क्युलेशन तपासणं, तुमची बौद्धिक क्रिया, गणिती क्रिया किती फास्ट करता, किती अचूक करता, किती गुणचूक करता ह्याच्या तपासणीसाठी हा प्रश्न आहे. ह्या प्रश्नामध्ये विशेष काहीच नाही. हे बघा 46 नंबरचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलाय आता. 15 कोटी 1515 सोपा प्रश्न आहे अतिशय. संख्या ज्ञानावर आधारित आहे. जे आपले सोपे प्रकारचे जे प्रश्न असतात त्याच्यामध्ये या प्रश्नाची रचना होते. 15 कोटी आपण जर संख्यांचा तक्ता केला तर आपल्याला या प्रश्नामधून फक्त इथे एकच बारकावा आहे. 15 कोटी मध्ये तुम्ही लिहिणार आहेत आणि 1515 ही संख्या तुम्हाला लिहिता येणं गरजेचं आहे. .1515 ही संख्या अशी लिहिली जाते. अर्थात 1515 म्हणजेच 1515 असं. मी आणखी एक याच्यासाठी तुम्हाला ट्रिक अशी सांगू शकतो की 15 कोटी 1515 ही जर संख्या लिहायची असेल, अर्थात तुमच्यासाठी नाही पण साधारण मुलं जे असतील 15 कोटी आहेत, आपण ती संख्या लिहिताना काय करायचं आहे? एकच मिनिट वरती गेले. काय करायचं आपण इथं? .15 कोटी 1515 15 कोटी लिहायचे आहेत. 15 कोटी अशी जर संख्या लिहिली आपण 15 कोटी लिहिता येते आणि तुम्हाला काय झालं 1515 ह्या दोन जर क्रिया केल्या तर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल. बघा अतिशय सोपं आहे. ठीक आहे. अर्थातच याचं उत्तर येत आहे ऑप्शन नंबर
4. हे बघा सोपं आहे. म्हणजे तुम्हाला इथं 2 ऑप्शन आहेत. एक तर तुमचे जर कन्सेप्ट क्लिअर असतील, तर तुम्ही सरळ-सरळ करू शकता आणि जर कन्सेप्ट क्लिअर नसतील, तर तशा पद्धतीनं पण करू शकता. हरकत नाही. असू द्या. 47 नंबरच्या प्रश्नाकडे जातोय आपण. 42 दशकातून 10 एकक वजा करून त्यात किती दशक मिळवले असता? उत्तर 5 शतके. हे बघा, दशक, शतक संकल्पनेवर आधारित आहे. बाकी काहीही या प्रश्नामध्ये नाही. 42 दशकातून अर्थात 42 दशक म्हणजे किती होतील मग? आपल्याला ही गोष्ट या ठिकाणी कळणं गरजेचं आहे बघा. 42 दशक म्हणजे किती होतील? 42 दशक होतील म्हणजे 420. मोठं करतो मी जरा तुम्हाला दिसायला सोपं जाईल. हां, 42 दशक म्हणजे किती? 420 आणि किती 42 दशकातून 10 एकक वजा करायचे. 10 एकक म्हणजे किती असतात? 10 एकक म्हणजे फक्त 10 असतात, बरोबर? 42 दशकातून 10 एकक वजा त्यात किती दशक मिळवायचे? याचं उत्तर पहिल्यांदा काढणं गरजेचं आहे आपण. त्याचं उत्तर येत आहे 410 येईल बघा त्याचं उत्तर आणि 410 उत्तर येईल. त्यात किती दशक मिळालं? उत्तर 5 शतक येईल. मग 410 उत्तर जे आलंय आपलं, त्याच्यात किती दशक मिळवले असता? उत्तर 5 शतक येईल. 5 शतक उत्तर पाहिजे आहे. 5 शतक म्हणजे किती पाहिजे आपल्याला उत्तर? आपल्याला उत्तर पाहिजे 500 उत्तर पाहिजे. 410 मध्ये किती दशक मिळवायचे आहेत? बऱ्याचदा अतिउत्साहामध्ये तुमच्याकडून 90 हे उत्तर लिहिलं जातं. कारण तुमचं पण बरोबर आहे. 410 मध्ये 10 मिळवल्यानंतर 410 मध्ये 90 मिळवल्यानंतर 500 हे उत्तर येतं. परंतु तुम्हाला प्रश्न विचारला आहे, किती दशक मिळवायचेत आपल्याला? फक्त सुट्टी किंवा एकक किंवा संख्या मिळवायची नाहीये. 90 मिळवायचे आहेत, परंतु त्याचे दशक होतात 9. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 9. जे मी तुम्हाला 2 नंबरला आहे. ऑप्शन नंबर 2. बऱ्याच मुलांनी बरोबर सोडवलाय. जाऊयात 48व्या प्रश्नाकडे. 5 तास 35 मिनिटे बरोबर किती मिनिटे? अतिशय सोपा प्रश्न आहे. सोडवायचा कसा ते सांगतो. सोडवून देण्याची गरज नाही. 5 तास 35 मिनिटे बरोबर किती मिनिटे? अर्थातच काही तास आहेत, काही मिनिटं आहेत दिलेले. 5 तासाची मिनिटं करून घ्यावी लागतील. 5 तासाची मिनिटं करून घेताना आपण काय करणार आहोत? 5 तासाची मिनिटं 5 गुणिले 60. 60 कुठून आलेले आहेत? तर 60 मिनिटांचा 1 तास होतो म्हणून ते आलेले आहेत. हे झाले 300 आणि वरती 35 मिनिटं आहेत आणखी. म्हणजेच काय? ह्या 300 मध्ये आपण 300 प्लस 35 अर्थात उत्तर येईल आपलं 335 हे उत्तर येईल आणि आपल्या प्रश्नाचं ऑप्शन नंबर 4 हे उत्तर राहणार आहे या ठिकाणी. ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. 49व्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. खालीलपैकी असत्य विधान कोणते? पुन्हा बघा निगेटिव्ह प्रश्न विचारलाय. चुकीचं कोणतं? असत्य कोणतं? कोणते नाही? आणि पुन्हा तो शब्द डार्क केलाय बघा फॉन्ट त्याचा. असू द्या. चुकीचं जे विधान आहे ते ओळखायचे. वर्तुळाचा व्यास त्रिज्येच्या दुप्पट असतो. अतिशय बरोबर आहे. त्रिज्येच्या दुप्पटच व्यास असतो. पर्याय बरोबर आहे, परंतु आपलं ते उत्तर नाहीये. वर्तुळाचा व्यास ही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असते. हेही बरोबर आहे. वर्तुळाची त्रिज्या व्यासाच्या निम्मे असते. हे सुद्धा बरोबरच आहे. वरचे तिन्ही पर्याय बरोबर आहेत. अर्थात आता चौथा पर्याय उत्तर असण्याची शक्यता दाट आहे. तरी पण आपण पर्याय वाचू शकतो. एका वर्तुळात एक आणि एकच व्यास काढता येतो. अतिशय चुकीचं आहे. वर्तुळाला किती व्यास असतात? तर अनंत व्यास आपण वर्तुळाला काढू शकतो. त्रिज्या सुद्धा वर्तुळाला अनंत काढू शकतो. जीवा सुद्धा वर्तुळाला अनंत काढू शकतो. त्याच्यामुळं हे जे विधान आहे चौथं, एका वर्तुळात एक आणि एकच व्यास काढता येतो, हे अतिशय चुकीचं आहे, असत्य आहे आणि अर्थातच आपलं ते उत्तर आहे. जाऊयात आजच्या शेवटच्या प्रश्नाकडे. 50 नंबरचा प्रश्न आहे बघा आपल्यासमोर. 85,164 या संख्येमध्ये कोणतीही संख्या मिळवल्यास 6 अंकी लहानात लहान संख्या तयार होईल. ओके. आता जाऊयात आपण. आपली संख्या आहे 85,164 या संख्येमध्ये काहीतरी मिळवायचं आहे आपल्याला. असू द्या. आणि मिळणारी संख्या काय असेल? तर 6 अंकी लहानात लहान संख्या. 6 अंकी लहानात लहान संख्या कोणती आहे? अर्थातच 1 लाख ही आहे. त्यातनं काय करायचे आपण? काही मुलं काय करतात?
ह्याच्यामध्ये एक एक पर्याय मिळवत बसतात 85,164 मध्ये आणि काय करून 1,00,000 उत्तर येईल असं शोधत बसतात. तर ते थोडंसं वेळ खाऊ आहे. आपण काय करायचं 6 अंकी लहानात लहान संख्या बनवून घ्यायची आणि तिच्यातनं उलटं करायचं. काहीतरी वजा करून सॉरी काहीतरी मिळून येणार आहे म्हणजे ही संख्या जर वजा केली तर ते आपलं उत्तर येईल. मग 1,00,000 मधनं तुम्ही काय करायचं आहे वजा 85,164 हे जर वजा केलं आपण तर येणारं उत्तर आपलं काय असेल बघा. ऑप्शन नंबर कोणता असेल? ऑप्शन नंबर अर्थातच 2 म्हणजेच 14,836 जे की मी तुम्हाला इथं मोठं करून देतोय बघा. हे आपलं याचं उत्तर असेल. बरोबर उत्तर दिलेलं आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी. असो ठीक आहे. या ठिकाणी आपण आज 2017च्या प्रश्नपत्रिकेतील 50 प्रश्न म्हणजे 26 ते 50 पर्यंतचे प्रश्न या ठिकाणी समजावलेले आहेत, सोडून घेतलेले आहेत. निश्चितच तुम्हाला समजलेले असतील. आपण यापूर्वीही एकदा मिशन आरंभच्या तासिका ज्यावेळेस सुरू झाल्या होत्या 1 एप्रिल रोजी, तेव्हाही एकदा भेटलेलो आहोत. आज आपण दुसऱ्यांदा भेटलेलो आहोत. निश्चितच तुम्हाला प्रश्न समजले असतील. उद्याही आपण भेटणार आहोत. यातील याच प्रश्नपत्रिकेमधील 51 ते 75 नंबरचे प्रश्न आपण 25 प्रश्न उद्या समजावून घेणार आहोत. तर भेटूया पुन्हा एकदा आपण. पंडित सर संपवायचं? हा सर. ओके. धन्यवाद पागेरे सर. अतिशय छान पद्धतीने आपण या ठिकाणी तासिका घेतलेली आहे. जिल्हा परिषद अहिल्यानगर शिक्षण विभागाच्या वतीने आपले मनापासून आभार. उद्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हायचं आहे.